शेतात पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील ही घटना आहे। बाबळी येथील रामराव नरवाडे यांनी 2.5 एकरमध्ये एका कंपनीचे बियाणे पेरले होते, पण बियाणे पूर्णपणे उगवलेच नाही। केवळ 30% बियाणे उगवले, 70% बियाणे उगवले नाही असा आरोप नरवाडे यांनी केला। नरवाडे यांनी SBI बँकेकडून कर्ज घेतले होते। कर्ज काढून त्यांनी पेरणी केली, पण बियाणे उगवले नाही। त्यामुळे त्यांनी आज ट्रॅक्टर फिरवला। बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या बियाणे उत्पादकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रामराव मारुतराव नरवाडे, राहणार बाबळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। मी आज 12 तारखेला मालविका या जातीचं वन सोयाबीन पेरणी केली। 12 तारखेला केली। आजपर्यंत आपल्या शेतामध्ये सोयाबीनची उगवण फक्त 30% झाली। जवळपास 70% बियाणं हा बोगस निघालेला आहे। म्हणून मला एक म्हणायचं आहे की असं बोगस बियाणं जर शेतकऱ्याच्या माती जर मारत असतील तर शेतकऱ्यांना काय करायचं। आज तुम्हाला सांगतो मी, SBI बँकेचं कर्ज काढून या शेतीचा भाडेपट्टा भरून शेतीमध्ये बियाणं घालून माझी जर अशी नुकसान होत असेल तर मला शेतकऱ्याला काय फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। आता याच शेतातला सर्वे नंबर वरचा आहे, त्याच्यामधलं एकदम सोयाबीन 12 तारखेचं पूर्ण 100% उगवण झालेली आहे। याच्यावर मला एक न्याय मिळावा अशी एक माझी इच्छा आहे। 2.5 एकरमध्ये मालविका नावाचं सोयाबीन मी पेरलंय, म्हणजे टोकन पद्धतीने लागवण केली होती 12 तारखेला। तिच्या शेतामधली पण लागवण केलेलं सोयाबीन आणि पेरलेलं टोटल उगवण झालेलं आहे। आता याची सोयाबीनचं हे पेरलेलं सोयाबीन आहे ते आता याची दुसरी डबल पेरणीची तयारी करत आहोत मी। पहिलं सोयाबीन मोडून आता डबल दुबार पेरणीची माझी तयारी चालू आहे।